नाशिकची गोष्ट आहे ॲक्चुअली. एक दादा आहेत. सो ते झोमॅटोची डिलिव्हरी पार्टनर होते आणि फार जुनी पण नाही, 10-15 वर्ष जुनी बिल्डिंग. त्यांनी असं सांगितलं की ही पहिली डिलिव्हरी ज्यामध्ये मी इतकं चिल होतं की मला तिकडनं एकही फोन आला नाही ना, मला कोणी विचारलं. मी खाली गार्डकडे गेलो डिलिव्हरी घेऊन. ते गार्डने सांगितलं की ते म्हणे मला 302 मध्ये जायचंय. ते म्हणे 302 में से कैसे ऑर्डर आएगा आपको, वहाँ पे तो कोई नहीं रहता. ही गेले तिथे. त्यांनी जाऊन बघितलं तर ती एक बाई होती. त्या बाईने ना असं थोडंसं दरवाजा उघडला आणि तिने असं वाकून पाहिलं. घरामध्ये भयानक अंधार, म्हणजे डोळ्यात बोटं घातली तर दिसणं एवढा अंधार. पण मध्येच असं झालं की जेव्हा ती बाई आली ना, चालत चालत आली, तर त्यांची खिडकी उघडली गेली. ठीक आहे, प्रॉपर हॉरर मूवीचा सेन्स. अचानक भयानक कुठून माहित नाही, पण एक लहान मुलगा त्याच्या मागे चालत चालत आला. असं त्याला बघत होता आणि हसत होता तो मुलगा, असं न असं करून. परत खाली आला उतरून. मग त्यांनी जाऊन सांगितलं त्या गार्डला की असं कसं झालं, मला माहित नाही की मी एवढं अडकले असतं. तो म्हणे बहुत टाइम लगा दिया गार्ड बनला. त्यांनी सांगितलं की मी असं अडकलो होतो. तो म्हणे दिखाओ हमें कहाँ पे अटके थे, अब क्या हुआ था, मैं देखो एक बार. ते घेऊन गेले. तर लिटरली सांगतोय तो की तो जो दरवाजा आहे 302, तिथे कोणीच नव्हतं. त्याला एवढं मोठं टाळं त्या घराला, आणि त्या बापरे! दरवाजावर एवढी धूळ, ती जी जाळी असते ना सेफ्टी डोअरची, त्याच्यावर इतकी धूळ साठलेली, प्रमाणच नाही त्याला. आणि आतल्या गेटला पण टाळं. नमस्कार मित्रांनो, कटिंग पे मीटिंग या पॉडकास्टमध्ये रामेश्वरी शेजाळ मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याकडे आपली लाडकी म्हाळसा म्हणजेच वैष्णवी आली, तर आपण बघूयात ती आपल्याला कोणता अनुभव शेअर करणार आहे. कशी आहेस तू म्हाळसा? मस्त. प्रवीण. सो अनुभव इन द सेन्स की आता ऑब्व्हियसली जेवढी लोक मला ओळखतात ती स्पेसिफिकली हॉरर स्टोरीमुळे ओळखताय. आणि इतके मेसेजेस, इतके डीएम्स येतात ना मला, की त्याला अगदी प्रमाणच नाहीये. स्पेसिफिकली हॉरर स्टोरीज. म्हणजे लोक फॉलो नाही करत, पण स्टोरी सेंड करतात. स्टोरी. लोकांनी ऑडिओमध्ये स्टोरी सेंड केली आहे, मेलवरती केली आहे, डीएम मध्ये केली आहे. सो त्यातल्या काही स्पेसिफिक स्टोरी, म्हणजे सगळ्या स्टोरी खऱ्या असतील असं मला नाही वाटत. पण त्यातले 1-2 स्पेसिफिक स्टोरी आहेत, ज्या मला ॲक्चुअली मी रिअल वाटल्यात. आणि त्यांनी ते सांगितलं, त्यांची जी सांगायची, आपल्याला एखादी सांगायची पद्धत असते, त्यातून समजून येतं की ती स्टोरी किती रिअल आहे, किती फेक आहे. तर अशीच गोष्ट आहे, नाशिकची गोष्ट आहे ॲक्चुअली. नाशिकला लास्ट इयरमध्ये तेव्हा झोमॅटोचं हे चालू होतं, डिलिव्हरी वगैरे त्यावेळी ते करत होते. एक दादा आहेत. सो सूरज नाव आहे त्यांचं. ऑब्व्हियसली त्यांनी त्यांचं नाव नाही सांगायला लावलंय, म्हणून मी थोडं नाव चेंज करून सांगतेय. सो ते झोमॅटोची डिलिव्हरी पार्टनर होते आणि त्यांचं असं होतं ना, की दिवसभर ते वेगळ्या कंपनीमध्ये काम करायचे. एक चांगली, म्हणजे वेल सेटल्ड जॉब होता त्यांचा त्यावेळी. बट असं असतं ना, की तुमच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी खूप जास्त पडतात. मग साईड ऑप्शन, साईड हसल म्हणून त्यांनी झोमॅटोची डिलिव्हरी सुरू केली. आणि इट वॉज क्वाईट गुड, की महिन्याभरामध्ये पण त्यातलं त्या डिलिव्हरीमधून पण लाईक 10,000 15,000 वेगळे पैसे येत होते. त्यांचं व्यवस्थित चालू होतं. पण रात्री कधी व्हायचं, ते संध्याकाळी 8 वाजता वगैरे ऑफिसमधनं यायचे, जेवण करून मग रात्री 1 वाजेपर्यंत डिलिव्हरीज करायचे 2 ते 3 तासामध्ये. सो झालं असं, की नाशिकला ते एका द्वारकेजवळ एक सोसायटी आहे. ऑब्व्हियसली मी त्याचं नाव नाही सांगू शकत. तिथे राहणाऱ्या लोकांना या सोसायटीचं नाव माहिती असेल. म्हणजे एक येलो कलरची खूप जुनी बिल्डिंग आहे. म्हणजे फार जुनी पण नाही, 10-15 वर्ष जुनी बिल्डिंग आहे ती. आणि त्याचं म्हणजे असं कळून येतं, की याच्याकडे बघून, की अशी जुनी झाली बिल्डिंग, डेव्हलपमेंटला जायची गरज आहे. भलेही ती जास्त जुनी नाहीये, पण तिची अवस्था तशी झाली आहे. मे बी बांधकाम वगैरे चांगलंच आहे त्या टाईपमध्ये. तर झालं असं, की त्यांना ना त्या बिल्डिंगमधनं एक ऑर्डर आली. ठीक आहे. तर त्यांनी ॲक्सेप्ट केली. एका रेस्टॉरंटमध्ये गेले ते, तिथं त्यांनी ती ऑर्डर घेतली. ऑर्डर घ्यायला वगैरे वेळेमध्ये त्यांना, इफ यू नोटीस, की डिलिव्हरी पार्टनर्सला आपण खूप जास्त कॉल करतो. आपलं जेवण तिथे लिहिलंय 30 मिनिटं. मग जर त्याला 30चे 35 मिनिटं, 40 मिनिटं जरी झाले, तरी लोकं शिव्या घालायला सुरुवात बरोबर. करतात. तूही केलं असेल, मीही बऱ्याचदा करते. आपण इरिटेट होऊन जातो. पण आपण हे हो. नाही नोटीस करत, की हां बाबा, त्यांना तिथनं कुठल्या ट्रॅफिकमधनं यायचंय, त्यांना पाऊस आहे, पाणी आहे, रस्ता आहे, रस्ता माहीत नाहीये, व्हेइकल आहे की नाही, आपल्याला ते काहीच माहीत नसतं. पण त्यांनी असं सांगितलं, की ही पहिली डिलिव्हरी ज्यामध्ये मी इतकं चिल होतं, की मला तिकडनं एकही फोन आला नाही. ना मला कोणी विचारलं. मी खाली गार्डकडे गेलो डिलिव्हरी घेऊन. ते गार्डने सांगितलं, की ते म्हणे मला 302 मध्ये जायचंय. ते म्हणे 302 में से कैसे ऑर्डर आएगा आपको, वहाँ पे तो कोई नहीं रहता. त्यांनी पत्ता दाखवला ॲपवरती, की हां, इथे-इथे आहे म्हणून. मग तो म्हणतो, "अच्छा, कोई रहने के लिए आया होगा? दिन के गार्ड को मैं पूछता हूँ."
त्यांनी फोन केला, त्या दिवसाच्या गाडीने फोनच नाही उचलला. तर मग हे गेले तिथे. त्यांनी जाऊन बघितलं तर ती एक बाई होती. त्या बाईने ना असं थोडंसं दरवाजा उघडला. मग तिने असं वाकून पाहिलं. मग तिने वाकून पाहिलं तर हे म्हणे तुमची डिलिव्हरी आहे. हां, हं. ती बोलली ठीक आहे. किती पैसे झाले? मग काहीतरी 400 काहीतरी समथिंग पैसे झाले होते. हा म्हणला तुम्ही ऑनलाईन करा. ती म्हणली ऑनलाईन नाहीये माझ्याकडे ना कॅश आहे. तर म्हणल्या ठीक आहे कॅश द्या मला. तर तिने असं पाहिलं ना, तर ती कॅश आणायला जेव्हा गेली, तर आपण आता हा आतमध्ये तर नाही जाणार ना. सिक्युरिटी गेट होतं आणि आतमध्ये गेट होतं असं हं. दरवाजा होता. हा आतमध्ये नाही जाणार. पण मग ते जाळी असेल त्यातून दिसतं आतमध्ये काय चालू बरोबर. आहे. तर घरामध्ये भयानक अंधार. म्हणजे डोळ्यात बोटं घातली तर दिसत नाही एवढा अंधार. पण मध्येच असं झालं, की जेव्हा ती बाई आली ना, चालत आली, तर त्यांची खिडकी उघडली गेली. ठीक आहे, प्रॉपर हॉरर मूव्हीचा सेन्स. ती बाई आतमध्ये गेली, पैसे घेऊन ती बाहेर आली, खिडकी उघडली गेली आणि अचानक भयानक कुठून माहीत नाही, पण एक लहान मुलगा त्याच्या मागे चालत आला. त्याच बापरे! घरामध्ये. तर चालत आला आणि ती पैसे देतेय त्याला. तिने अशा चुरगळलेल्या वगैरे नोटा दिल्या त्याला. ती पैसे देते त्याला आणि तो मुलगा आता सिक्युरिटी गेट आहे. सिक्युरिटी गेटपासून असं थोडंसं एक 2-3 फूट मागे उभं राहून तो असं त्याला बघत होता आणि हसत होता तो मुलगा असं न असं करून. म्हणजे त्या ओह दादाला, माय गॉड! सूरजला. तर याला वाटलं याने पैसे घेतले आणि तो हसला. तो मुलगा हसला. तर हा पण हसला. तर ती बाई म्हणते, का बरं हसताय तुम्ही?" नाही का, तिला असं वाटलं मी काय असं कपडे वगैरे तुम्ही का हसताय असं? तर ती म्हणते, "हे तुमच्या मुलाला बघून हसते, क्यूट आहे." ती म्हणते, "मला कुठे मुलगा आहे?" तो म्हणतो, "अहो तो काय तिथं उभा आहे?" तिने मागे पाहिलं, तिला कोणीच दिसलं आणि यानी जेव्हा पुन्हा डोकावून त्याला पण कोण नाही दिसलं. मग त्याला असं वाटलं मला काहीतरी भास वगैरे झालाय म्हणून. तो म्हणला, "ठीक आहे, जाऊ दे." त्याला असं म्हणजे हे झालं ना, की काय बोलतात, असा शॉकमध्ये गेला तो, की असं कसं घडलं? आणि तो ते देऊन वळाला, डिलिव्हरी देऊन तो वळाला आणि लाईट गेली. ठीक आहे. हं. लाईट गेली, तो फिरला. लाईट गेली, मग आता काय करायचं? मग त्यानी लिफ्ट तर चालणार नाहीये. मग त्याने असं फोनची बॅटरी लावली आणि त्याने जिना शोधला. जिन्याने तो खाली आला. एक मजला खाली आला, परत तिसऱ्या मजल्यावर. परत बापरे! खाली आला, परत तिसऱ्या मजल्यावर, परत 302च दिसतीये त्याला. फिरून-फिरून तिथेच. फिरून तिथेच आला आणि याने ते 7 ते 8 वेळा केलं. तो तिथेच यायला लागला. अचानक लाईट आली. मग त्याने पाहिलं तो 302 ला आहे. तो परत खाली आला उतरून. मग त्याने जाऊन सांगितलं त्या गार्डला, की असं कसं झालं मला माहित नाही, की मी एवढं अडकले असं. तो म्हणे बहुत टाइम लगा दिया गार्ड म्हणला. मग त्याने सांगितलं, की मी असं-असं अडकलो होतो. तो म्हणे दिखाओ हमें कहाँ पे अटके थे आप, क्या हुआ था? मैं देखो एक बार. हं. ते घेऊन गेले. तर लिटरली सांगतोय तो, की तो जो दरवाजा आहे 302 तिथे कोणीच नव्हतं. त्याला एवढं मोठं टाळं त्या घराला आणि त्या बापरे! दरवाजावर एवढी धूळ, ती जी जाळी असते ना सेफ्टी डोअरची त्याच्यावर इतकी धूळ साठलेली. प्रमाणच नाही त्याला आणि आतल्या गेटला पण टाळं. याने ऑर्डर तर दिली होती, याच्याकडे ॲड्रेस पण होता. मग त्याने फोनमध्ये पाहिलं, त्याला ॲड्रेस दिसत पण होता, की असं-असं आहे, हं. अशी-अशी ऑर्डर आहे, काहीतरी मागवलं होतं त्यांनी. मग तो वापस खाली आला. त्यांनी थोडं पाणी गार्डने त्याला पाणी वगैरे दिलं, पाणी वगैरे पिला. त्याचा फोन स्विच ऑफ झाला, त्या हं. मुलाचा. मग आता घरी जायचं होतं त्याला आणि असं पण नाहीये, की तो नाशिकमध्ये राहतो म्हणजे नाशिकमध्ये त्याला सगळेच रस्ते माहिती आहेत. बरोबर. थोडं फिरून त्यांनी कसाबसा घरी गेला. घरी जाऊन तो झोपला. घरी जाऊन तो झोपला, थोड्या वेळाने तो उठला, फोन वगैरे चार्ज झाला होता त्याचा. सकाळी ऑफिसला जायचं होतं त्याला, पण रात्रीचं जे किस्सा त्याच्या डोक्यातून जात नव्हता. म्हणून मग त्याने फोनमध्ये ऑर्डर्स चेक केले. तर त्याने ती ऑर्डर डिलिव्हरी पण केली नाहीये, ना त्याने ती ऑर्डर घेतली आहे, ना त्याच्या फोनमध्ये ती ऑर्डर आहे. पण त्याच्याकडे पैसे आहेत. बापरे! म्हणजे तो सांगत होता, जेव्हा त्यानी मला व्हॉइस नोटमध्ये पाठवलेलं आणि मला ते सांगितलं, मी त्याला कॉल केला. हं. मी त्याला पहिल्यांदा कोणाला तरी मी पर्सनल नंबरवरून कॉल केला, की "हे खरं सांग मला खरं आहे का?" तो म्हणतो, "हो," म्हणे, "मॅम माझी मी कोणाची शपथ घेऊन सांगू हे सगळं खरं आहे." आणि याच्यानंतर असेच काहीसे अनुभव त्या एरियामध्ये बऱ्याचशा डिलिव्हरी पार्टनर्सला आले. म्हणजे आपल्याला पण विचार करायची गोष्ट आहे. हं. तो खरंच खूप घाबरला असणार आहे. म्हणजे असं कसं शक्य आहे ना, एखाद्याला आपण बघतोय लिटरली समोर होतायत त्या गोष्टी आणि आपण दुसऱ्यांना सांगतो त्याला ऑफकोर्स त्याला वाटणार की नाही हे खरं हं. नाहीये, खरं नाही. पण त्याच्यासोबत झालं म्हणजे बापरे! खरंच. सो हा एक किस्सा होता. मी त्याला विचारलं पण, की "मग तू जाऊन परत त्याच्यात चौकशी केली का? की बघायचं होतं काय आहे नक्की हं. प्रॉब्लेम काय आहे? नक्की काय मॅटर? जाऊन चेक केलं असतं." पण म्हणतो, "ताई मला इतकी भीती वाटली होती ना, धाडसच झालं नसेल की त्याचं. माझं पुन्हा धाडसच झालं नाही." सिरियसली. नाही खरंच खूप डेंजर अनुभव होता. पण तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा.
आता माणसाने आपल्याला सांगितलंच आहे. तुम्हाला पण काही अनुभव आले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू.